जळगाव शहरामध्ये काही दिवसापासून बुलेट मोटरसायकल याच्यामध्ये मॉडिफाय सायलेन्सर लावून तरुण मुलं फिरत होती. त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक महेश रेड्डी सर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नाकारे सर यांनी सूचना केल्या होत्या की अशा मोटरसायकलवर कारवाई करावी. त्या अंतर्गत आज जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी व त्यांच्या पूर्ण टीमने जळगाव शहरातून 17 मोटरसायकल बुलेटच्या जप्त केल्या, ज्याच्यामध्ये मॉडिफाय सायलेन्सर लावलेलं होतं. सदर मॉडिफाय सायलेन्सर लावल्यामुळे सदर मोटरसायकलवर MV ॲक्ट 198-177 प्रमाणे कारवाई करून त्यांच्यावरून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जे मॉडिफाय सायलेन्सर होते ते जप्त करून घेण्यात आलेलं आहे. तर मी जळगाव शहरातील सर्व तरुणांना, नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या मोटरसायकलमध्ये कुठल्याही प्रकारचं मॉडिफाय सायलेन्सर लावू नये, जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होणार नाही, त्याच्या आवाजाने इतरांना त्रास होणार नाही. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं ही सगळ्यांना आवाहन. धन्यवाद. सर, हे सायलेन्सरांचं आपण काय करणार? हे सायलेन्सर काढून घेतलेले आहे, याचा आपण डिस्ट्रॉय करणार आहोत. आणि सर, हॉर्न संदर्भात काय सांगाल आपण? जे कर्कश हॉर्न जे बिनधास्त वापरले जातात आणि कारण नसताना ते वाजवले जातात, त्याच्याबद्दल काय आपण सांगाल? पाहतो की बऱ्याच वेळेला जे सायलेंट झोन डिक्लेअर केलेलं आहे शहरामध्ये, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, अशा ठिकाणी देखील कर्णकर्कश हॉर्न वाजवून अशांतता निर्माण केली जाते. मी आवाहन करेल की आपण आपल्या मोटरसायकल असेल किंवा 4 व्हीलर असेल याच्यावर जेवढ्या आवश्यकतेचा हॉर्न गरजेचा आहे तेवढ्या डेसिबलचा हॉर्न लावावा आणि जिथं आवश्यकता आहे विनाकारण हॉर्न वाजवून इतरांना त्रास होईल, जिथं सायलेंट झोन डिक्लेअर केलेलं अशा ठिकाणी त्याचं उल्लंघन होईल अशा प्रकारचं कुठल्याही नागरिकांनी कृत्य करू नये. जर असं कोणी आढळल्यास त्यांच्यावर योग्य दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर, या कारवाईमध्ये ज्या गाड्यांवर आता कारवाई झाली त्या कारवाईमध्ये यांना दंड आकारण्यात आले? त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. MV ॲक्ट 198-177 नुसार